आज आम्हाला सांगा, हेमंत भाऊ पटले, आमगाव धामणगाव यह लेखक कवि ये आमरो संघ से थी। तो चलो इनको थोड़ी चर्चा कर ली कि इनका जो लेखक लेखनी ना कविता को छंद कब पासून लगे ना इनकी जो बहुत सी किताबें सी थी जो प्रकाशित हुई थी, तो थोड़ी इनको चर्चा कर सकते। तो पटले साहब थोड़ा सांगो। मोरो परिचय मी पहिले सांगू छु तुमला। मोरो नाव हेमंत कुमार पीतमलाल पटले। मोरो जन्मगाव धामणगाव से आणि मी धामणगावमा मोरो जन्म भयो तपासून मी उन्हें गाँव में प्राइमरी एजुकेशन पूरो करो और उनको बाद में बोला प्राथमिक शिक्षक की नौकरी मिली। उनको बाद में मोरो जैसे जैसे एजुकेशन बढ़त गयो तसं तसं मी पुढकी पायरी चढ़त गयो। एजुकेशन में मी पदवीधर शिक्षक भयो को बाद में मी केंद्र प्रमुख भयो। पण मला नाटक लेखन को बहुत शौक होतो। प्राइमरी सौख्य मंडल को माध्यम लगा मोरी बहुत सारी नाटक प्रकार जिल्हा पातळीवर गई, जिल्हा नंबर मिळव आणि यो एक मोरो चांगलो एक संच होतो। आणि मी असं विचार करो की येणं नाटक संच को काहीतरी आपलो समाजला काममा आहे एकोसाठी मी एक पुस्तक नाव लिखीचं उद्देश नाटकाच्या परिवर्तन समाजाचा। येणं असं पुस्तक नाव लगा आता मोरी 22 नाटक की संच प्रकाशित हुई से और इनको बाद में मैं बहुत सारी चीज़ें तुम्हारा सांगने को प्रयत्न करूँ छू। एको पहले मी मोरो बाप हो तो वो दादी नाव एक पुस्तक प्रकाशित करो तो वो बाद में मला असं लगे की चलो मोरो गाँव में मोरो जन्म वही से गाँव में ऐसा कई प्रतिभावंत लोग भया उनको कहीं तो भी जीवन परिचय सामने आए पाहिजे किंवा उनके फोटो किंवा उनको परिचय गाव को चौक चौक में लगाए पाहिजे। पण असा कोणी करत नव्हता। पण मी चलो एक नावला का एक पुस्तक छापन को प्रयत्न करो आणि वो नाव देव मी गोष्टीतला धामणगाव करते। वहाँ भी 20-22 लोगों का जीवन परिचय दे और वो बाद में वह पुस्तक बहुत कोल्हापूरला प्रकाशित भई आणि वो बहुत असं लोकांना असं कहीं की तुम्ही चांगलं गावसाठी प्रयत्न कर्यात। एको बाद में मी धीरे धीरे आता असं लगे का मी तो पोवार को टोरा आणि मलाही आपल्या पोवारीसाठी काही करे पाहिजे। पहिले तर मला पोवारी को मोरो विरोध होतो, पण मी असं होतं की मी पोवार को टोरा आणि पोवासाठी काम करू नये एकोसाठी मी एक मायबोली करके पुस्तक मोरो प्रकाशित हुई से 100 कविता को संच से आणि आबही मोरो जो 100 कविता लिखी सी थी। मला असं लगत से का याने कविता का माध्यम लगा समाज जागृती हुए आणि असं प्रयत्न मोरो होत रहे। मी काही नाटक लिखूसू काही बहुत सारा बोला असं कह जाए कि समाज को कसं काम हुए आणि ओकोसाठी मी यो काम कर रही सो समाज को काम करना मला बहुत आनंद लगे से आणि मला असं लगे से कि बहुत सारी पुस्तक मैं लिखूँ और समाज को परिवर्तन को काम में मोरो कहीं तो भी योगदान वही असं मला लगे से। पटले सर मला यो सांगून मला ऐकायला भेटलं की तुम्ही यहाँ पोवार समाजासाठी एक पतसंस्था को भी स्थापना करायचं, तो उद्देश्य का असेल वो विस्तार सांगा। आम्ही आमगाव में जसं मोरे गाँव में मी घर की जमीन दी से राजा भोज को पुतळासाठी आणि तपासून आमच्या गाँव में 5 से 7 पासून ये राजा भोज को काम चल रही से युवा पीढ़ी साथ दे रही से एकोच देखा सीखी म्हणून आम्ही आमगाव में आता आमगाव में बसी से एकोसाठी आमगाव से ग्रुप तैयार करे आम्ही आणि उको माध्यम लगा माँ गढ़कालिका बहुउद्देशीय संस्था आमगाव को नावाला आम्ही स्थापन कर्या। इन संस्थाला जवळ आता 1 साल हुई से और एक माध्यम लगा बहुत सारा कार्यक्रम आम्ही हाथ में लिया से जैसा महिला मेळावा कोणी पोवार को एखादी नौकरी पर असो आघात भयो उकोसाठी लढा देणं आणि निधी जमा करणं। पहिलं आम्हाला एकच मकसद से की आम्हासाठी काहीतरी जमीन मिले पाहिजे आणि उकोसाठी आम्ही तर भवन निर्माणसाठी आमलो प्रयत्न सुरू से जवळ बहुत सारे निधी जमा होई से आणि पोवारही आम्हाला आता साथ दे रहा थी। उन्हें आता समझ में आ रही से कि आमलो पोवार कहीं ना कहीं थी की शक्ति
सब समाज को पुढं दिसे पाहिजे असं काम सुरू इसे आम्ही न संस्था के माध्यम लगा हमारा उद्देश्य है कि जैसा 10वीं 12वीं कुटुंबांसाठी फ्री कोचिंग क्लास शुरू करणं उनको बाद में महिलांसाठी उद्योग शेती उनका कोई कार्यक्रम शेती ये लेणं आणि किसान आम्ही किसान का बेटा जो म्हणून किसानसाठी आम्ही जास्त प्रयत्न केले पाहिजे एकोसाठी किसानसाठी शिबिर का आयोजन करणं को माध्यम लेकर जो किसानी में जो कृषि अधिकारी से उल्ला बुलाकर उनको मोटिवेशन नई नई टेक्नोलॉजी कहाँ से एको बारे में दिशा देणं असं काम आम्ही करने वाला से जो आता आम्हाला असं लगत आहे की आमच्या समाजमध्ये आता नव पिढी या नव पिढी का जे टुरी बियासाठी भी दिशा भटकली से एकोसाठी आम्हाला असं करणं पडे की इनका भी मोटिवेशन क्लास लेणं पडे अरे बाबा समाज आम्ही 36 कुऱ्या आणि असं जर आम्ही करवी तर आम्हाला समाज कसं होय एकोसाठी या क्लास लेणं पडे आणि सरते शेवटी तुम्हाला एवढं सांगू की समाज आणि आम्ही समाज का यो उद्देश समझकर आम्हाला कार्य करनो से आणि कहीं तो भी मोरो समाज इन देश में 36 कुऱ्या पुढं आहे ती आणि संघटनमा मजबूत होय असंच मला लगस आहे आणि आज मी मोरो जो परिचय दिसो मी एक चित्रकारही होतो मी नाटककारही होतो नाटकही खूप लिखितो मी आणि गीतकार कवी असं मोरी भूमिका से मला पवार साहित्य संमेलन भय वहा मला कविरत्न को पुरस्कार मिली से आणि ओकोसाठीच मी लोकांना सांगलीचं कार्य भाऊ तुम्ही पवारीमा लिखो वाचो तब काही आमरी पवार समाज की भाषा या समृद्ध होय यत्रोच काही मी आपला शब्दाला विराम देसू जय राजाभाऊ जय गाडगारी मी बेनेश्वर मोहनभाऊ कटरे मूल गाव मोरो बोरकन्हार अब फिलहाल मी आमगाव में रहूँ आमगाव में पवार समाज को उन्नतीसाठी माँ गडकालिका बहुउद्देशीय संस्था आमगाव का नावलं आम्ही एक संस्था ओपन करायचं आणि इन संस्था के माध्यमला आम्ही यहाँ एक पवार समाज भवन बनाने का काम हम चल रही है। पवार समाज भवन साठी यहाँ आवश्यक जो जागा खरीदी करून को काम एकोसाठी आम्ही आपलो संस्था द्वारा पवार समाजशीन आपलो कॉन्ट्रीब्यूशन लेके आपण यहाँ जमीन लेन को आम्ही आमरो इरादा भई से आणि यन माध्यमला आम्ही पवार समाज को जो अलग अलग विभिन्न क्षेत्र में जो पवार समाज काम करत थी जैसा जो टैलेंटेड स्टूडेंट्स या किसान से थी महिला वर्ग से किसान वर्ग से युवा वर्ग से इनको सब साठी हम पवार समाज को उन्नति साठी हमला काम करन को से जब हम खुद को पवार समाज भवन अगर बन जाए तो इन सभी सब क्षेत्र को काम साठी हम योगदान वहाँ निश्चित रहे और पवार समाज पर आप जब भी कई काम आवश्यक पड़ से इन काम साठी हम संस्था से यह संस्था हमेशा सामने रहो से यह संस्था के माध्यम हम लोग बहुत जल्दी यहाँ आमगाँव में पवार समाज भवन यहाँ बनाने को काम हम निश्चित हो जाए पवार समाज को समर्थन भी हमें मिल रही से काही दिवस में यहाँ आमगाँव में पवार समाज भवन यहाँ निश्चित बन जाए और पवार समाज साठी जो काही काम करतो से यहाँ काम आम्ही करके देतो।